हॅलो मित्रांनो. सो आज आपण मार्केट बघितलं. निफ्टी 133 पॉईंटने डाऊन झाला. बँक निफ्टी 210 पॉईंटने डाऊन झाले. तुम्ही जर आपला ग्रुप बघितला, तिथे आपण काही कॉल्स दिले होते जे मी स्वतः ट्रेड केले. तुम्ही बघितलं की सकाळी 9:44 हा पोस्ट आहे, जिथे मी सेलचा एक ट्रेड घेतला होता 4,000 4,275 प्रॉफिटमध्ये. तिथे मी डन फॉर द डे सांगितलं. ऍक्च्युली टार्गेट जे होतं ते मी खालचं ठेवलं होतं, पण त्याची लॉट साईज मोठी आहे, 9,500 ची लॉट साईज आहे. सो ते जर अगेन्स्टमध्ये गेलं असतं तर जे काही मला प्रॉफिट दिसते ते माझं लॉसमध्ये कन्वर्ट झालं असतं. ते व्हायला नको म्हणून मला 4,000चं प्रॉफिट इन अ सिंगल डे इज इनफ फॉर मी. दॅट इज वाय वेन आय सी एनिथिंग मोर दॅन 3,000 4,000 आय कॉल इट फॉर द डे. त्याच्यानंतर मी जास्ती अग्रेसिव्हली ट्रेड करत नाही. सो तिथेच मी डन फॉर द डे म्हणून सांगितलं. टार्गेटच्या अगोदर एक्झिट केलं. सो बरेचदा हा प्रश्न स्टुडंटकडनं विचारला जातो की कुठे आपण एक्झिट घ्यायला पाहिजे. एंट्री माहिती आहे, मला स्टॉप लॉस माहिती आहे, पण एक्झिट काय असायला पाहिजे, माझं टार्गेट काय असायला पाहिजे. सगळीकडे तुम्हाला हे उत्तर ऐकायला मिळेल की आपलं जर टार्गेट असायला पाहिजे ते 1:2 असायला पाहिजे. ₹1 रिस्क जर तुम्ही घेताय, त्याच्यावरती तुम्हाला ₹2 टार्गेट तुम्ही घेतलं पाहिजे, असं सगळेजण सांगतील तुम्हाला. पण ही एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येकाची डायजेस्टिव्ह सिस्टीम जी असते ती वेगळी असते. प्रत्येकाचं पचन करण्याचं जे काही प्रमाण असतं ते वेगळं असतं. मग लॉस असू द्या किंवा प्रॉफिट असू द्या, एव्हरीबडी कॅन नॉट हँडल दॅट लॉसेस अँड प्रॉफिट्स. मग मोठा लॉस पण आपण हँडल करू शकत नाही आणि मोठा प्रॉफिटही हँडल करू शकत नाही. म्हणून आपल्याला जेवढं पसेल, जेवढं रुचेल तेवढं आपण घ्यायचं आणि त्याच्यातून बाहेर पडायचं. सो फॉर मी 4,000 इन अ डे इज इनफ फॉर मी. तर तुम्ही माझं हे मनी मॅटर्सचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता, सबस्क्राईब करू शकता. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही हे बघाल माझे ट्रेड्स, त्या प्रत्येक तुम्हाला ती एक गोष्ट लक्षात येईल की माझे ट्रेड्स 1-1, 2-2 मिनिटाचे असतात आणि त्याच्यामध्ये मी 4,000चं प्रॉफिट घेऊन बाहेर पडत असतो. सो त्याच्यानंतरचे घेतलेले हे काही ट्रेड आहे. भेलचा एक ट्रेड घेतला होता, बँक निफ्टीचा एक ट्रेड घेतला होता. बँक निफ्टीचा ट्रेड मात्र पूर्ण टार्गेटपर्यंत मी होल्ड केला होता. त्याचं 100 पॉईंटचं टार्गेट आपल्याला तिथे मिळालं आणि त्याच्याही वरती नंतर तो गेला होता. सो असं सर तुम्हाला ह्या ठिकाणी बघायला मिळेल. सो आता आपण उद्यासाठी काही प्लॅन करून ठेवू. कारण ट्रेडिंग हा असा विषय आहे की जर तुम्हाला मी आज ट्रेडिंगला बसलो, आत्ता मार्केट चालू झालं ट्रेडिंगला बसलो, असं होत नाही. जसं ती तुमची परीक्षा असते. सो परीक्षेचा अभ्यास आपण काय एक्झाम हॉलमध्ये जाऊन करत नाही, राईट. त्याच्यासाठी आपल्याला प्रिपरेशन करावं लागतं. आपण महिने 6 महिने एक 10 वर्ष प्रिपरेशन करतो, मग एखादी एक्झाम देतो. सो इथे आपली रोज एक्झाम आहे. रोजच्या एक्झामसाठी परीक्षेच्या अगोदर आपल्याला तयारी करावी लागते. सो उद्याला माझी एक्झाम जर 9:15 चालू होतीये, आय शुड बी रेडी विथ माय पेन, पेन्सिल, व्हॉट एव्हर रिक्वायरमेंट्स ऑन माय डेस्क ॲट 9 o'clock ॲट द मोस्ट म्हणजे लेट. 8-8:30ला जर तुम्ही डेस्कवरती आले आणि काम चालू केलं तर ती चांगलीच गोष्ट आहे. पण 9-9:15 वाजता तुम्ही डेस्कवरती असायला पाहिजे. आणि आदल्या दिवशी तुम्ही हे स्टॉक फिल्टर करून ठेवायला पाहिजे की तुम्ही कुठे ट्रेड घेणार आहात. सो मी तेच तुमच्यासमोर आज करून दाखवतो की मी स्टॉक तुमच्यासमोर फिल्टर करेल की कोणत्या स्टॉकमध्ये उद्याला ट्रेड घेऊ शकतोय. आता ह्याच्यात अजून एक गोष्ट लक्षात घ्या की मी मागच्या पण एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की इट इज मोर इम्पॉर्टंट टू स्किप द स्टॉक. तो स्टॉक सोडून घ्या जिथे जिथे तुम्हाला अपॉर्च्युनिटी दिसत नाहीये, जिथे तुम्हाला इमिजिएटली ट्रेड दिसत नाही, ट्रेड सेटअप दिसत नाहीये, बरोबर. त्याच्यामुळे स्किपिंग द स्टॉक, तो स्टॉक सोडून देणं जास्त महत्वाचं असतं. कारण प्रत्येक स्टॉकमध्ये कधी ना कधीतरी अपॉर्च्युनिटी मिळणार आहे. तुम्ही मुद्दामून जर अपॉर्च्युनिटी शोधायला गेले तर अपॉर्च्युनिटी मिळणार आहे. पण आपल्याला तसं नको आहे. आपल्याला चार्ट उघडला आणि अपॉर्च्युनिटी दिसली, असं जर होत असेल, देन यू विल कन्सिडर दॅट चार्ट, दॅट स्टॉक फॉर टुमॉरो. ओके. सो काही स्टॉक मी आता तुमच्यासमोर करून दाखवतोय. एखादा जरी स्टॉक आपल्याला मिळाला की ज्याच्यात आपण उद्यासाठी ट्रेड प्लॅन करू शकतो, असे 2 स्टॉक आपण शोधून काढू आणि आजचा व्हिडिओ आपण इथे संपवू. सो आज आपण बघतो की हायेस्ट जो गेनर आहे तो आहे पीएनबी 9%. आणि हायेस्ट लुजर जो आहे तो आहे टाटा केमिकल्स 9%. करेक्ट. मार्केट 100 पॉईंटने डाऊन होत असताना सुद्धा, निफ्टी सेन्सेक्स डाऊन होत असताना सुद्धा पीएनबी सारखा स्टॉक 9% गेन दाखवतोय. सो त्याला एक महत्व देण्यासारखे की निगेटिव्ह मार्केट सुद्धा याच्यामध्ये शक्ती आहे, या स्टॉकमध्ये काहीतरी गेन होतोय. दुसरा जर स्टॉक बघितला तर तो आहे बँक ऑफ बरोडा. पहिले जे टॉप गेनर्स आहेत बोथ आर फ्रॉम प्रायव्हेट बँकिंग सेक्टर. सो उद्याला तुम्हाला जर चांगला ट्रेड पाहिजे असेल, देन यू नीड टू कॉन्सन्ट्रेट ऑन प्रायव्हेट बँकिंग. मग आयसीआयसीआय असेल, एचडीएफसी असेल, पीएनबी असेल, बँक ऑफ बरोडा असेल, तुम्ही तुमच्या ॲपिटेट प्रमाणे ट्रेड घेऊ शकतात. सो आपण काही स्टॉक्स बघू. आपण ॲज पर अल्फाबेट जाऊ.
सो आरती इंडस्ट्रीज. माझा हा सेटअप नेहमी असतो की जिथे मी व्हॉल्यूम एक बघत असतो, 20 पिरियड, 50 पिरियड आणि 100 पिरियडचे मूव्हिंग ॲव्हरेज बघत असतो आणि RSI बघत असतो. सो इथे मला काय दिसतंय, इथे पण मी 5 मिनिटाचा चार्ट लावलेला आहे. हे जर आपण बघितलं तर ही एक डाउन ट्रेंड लाईन आहे. ही डाउन ट्रेंड लाईन जर ब्रेक झाली तर मला एक चांगली अपॉर्च्युनिटी मिळू शकते, कारण हे 200 पिरियड मूव्हिंग ॲव्हरेजच्या वरती ऑलरेडी स्टॉक गेलाय. इथे जो सपोर्ट घेऊन वरती जाण्याचे चान्सेस जास्त आहे. सो मला पहिलं टार्गेट जे इथनं मिळू शकतं ते 1654 मिळू शकतो. सो 10 पॉईंट्स आपण याच्यामध्ये कॅप्चर करू शकतो आरती इंडस्ट्रीमध्ये. त्याच्यानंतर ACC. ACC एकदम फ्लॅट आहे, राईट. शेवट जर त्याचा बघितला तर एकदम फ्लॅट आहे. त्याच्या अगोदरच्या 3 कॅन्डल्स बघितल्या त्या एकदम मोठ्या मोठ्या रेड कॅन्डल्स आहेत. दॅट मीन्स सेलर्स आर ऍक्टिव्ह. तसं बघितलं तर हा हायर हाय आणि हायर लो फॉर्मेशन करत खालती चाललेला आहे. सॉरी, लोअर हाय लोअर लो फॉर्मेशन, कारण हा हायर हाय होता, इथनं खालती लोअर हाय झाला. हा हायर लो होता, हा लोअर हाय तयार झाला. सो लोअर हाय लोअर लो इज अ कन्फर्म डाऊन ट्रेंड, आणि त्याचा हा जो स्विंग आहे फर्स्ट स्विंग तो पण ते ब्रेक झालेला आहे. सो डाऊन ट्रेंड इज नाव ऑलमोस्ट कन्फर्म इन ACC स्टॉक. सो जेव्हा पण कधी हा स्टॉक आपल्याला उद्या 1877च्या खाली मिळेल तेव्हा पण त्याच्यामध्ये शॉर्ट साईडला जाण्यासाठी पण प्रयत्न करणार आहे. ओके. सो असं पण एक चित्र होऊ शकतं की हे जे कन्सॉल्युशन आहे हे अपर साईडला जाऊन 1895 ला टच करून मग ते खालती येईल. सो 10-15 पॉईंट ते वरती जाईल आणि मग स्टॉक पुन्हा खालती जाणं चालू करेल. सो दिस इज वॉट आय एम एक्सपेक्टिंग फ्रॉम द स्टॉक. मार्केट कॅन प्रूव्ह मी रॉंग एनी टाइम अँड आय एम रेडी टू ऍक्सेप्ट दॅट येस आय एम रॉंग. मार्केट इज मास्टर. सो मार्केटने जर मला रॉंग ठरवलं देन आय हॅव स्टॉप टू सपोर्ट मी. स्टॉप लॉस मी हिट होणार माझा आणि मी तिथे एक्झिट करणार. आय विल नॉट वेट फर्दर. मार्केट ज्या डायरेक्शन जाईल त्या डायरेक्शन ट्रेड करणार. आता आपल्याला ही लेवल माहिती झाली की दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट लेवल फॉर मी. सो जर ही लेवल ब्रेक झाली तर मला ट्रेड करायचा आहे, करेक्ट. सो मला उद्याला जेव्हा माझं मार्केट चालू होईल तेव्हा कळणार कसं काय की मी ह्या लेवलवरती ट्रेड करायचा आहे. सो फॉर दॅट पर्पज आय विल पुट अलर्ट ऑन दिस पर्टिक्युलर स्टॉक. सो इथे मला काय करायचं आहे, ह्या लाईनच्या खालती जर प्राइसेस गेल्या तर मी त्याच्यावरती अलर्ट प्लॉट करणार आणि आय एम रिक्वेस्टिंग दिस सिस्टीम टू गिव्ह मी पॉपअप की ओके ह्या लाईनच्या खालती चार्ट चाललेला आहे, सो यू शुड लुक ॲट इट. लाईनच्या खालती चार्ट घेतला गेला की मी इमिजिएटली ट्रेड घेणार असं होणार नाही. आय विल स्टील ऑब्झर्व इट. असं म्हणू शकतं की ब्रेकआउट जाऊन थोडंसं रिटेस्ट होईल आणि मग खालती जाईल. सो त्या ठिकाणी मला एक चांगली अपॉर्च्युनिटी मिळेल की जिथे मी कमी पैशामध्ये चांगला स्टॉक ट्रेड करू शकेल. सो मी इथे अलर्ट लावलेला आहे. सो अलर्टला पण एक खूप महत्व असतं की जर तुम्ही अलर्ट लावला असेल देन यू नीड नॉट वॉच इच अँड एव्हरी शॉट अगेन अँड अगेन. जेव्हा तुम्हाला अलर्ट मिळेल तेव्हा शांतपणे तो चार्ट उघडा, त्याच्यामध्ये काय ट्रेड सेट बनतो बघा आणि त्याप्रमाणे ट्रेड करा. नंतर अदानी एंटरटेनमेंट, हे मी 3 अल्फाबेटिकली घेतले सुरुवातीचे मुद्दम. ओके. इथे हे बघितलं तर पूर्ण फ्लॅट ट्रेड झालेला आहे. शेवटच्या एवढ्या पिरियडमध्ये पूर्ण फ्लॅट ट्रेड झालेला आहे. ओव्हरऑल मार्केटचं डायरेक्शन अपसाईडलाच आहे. सो उद्याला जर तुम्हाला हा स्टॉक 1276च्या वरती मिळाला देन यू कॅन गो फॉर बाईंग अगेन. आज 133 पॉईंट जे डाऊन झालाय तो उद्याला आतापर्यंत जे काही 2-3 स्टॉक आपण बघितले व्हॉट दो स्टॉक आर शोईंग इज उद्याला मार्केट थोडेसे एक अपसाईड मुवमेंट देऊ शकते. सो मी 100% बरोबर असेल का आय डोंट नो, मे बी. आपण एकदा निफ्टी बघू, निफ्टीमध्ये काही ट्रेड मिळू शकतो का आपल्याला. निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितलं तर हा डाऊन ट्रेंड इथे क्लिअरली एस्टॅब्लिश झालेला आहे, राईट. आणि जेव्हा पण हा लो ब्रेक होईल तेव्हा आपण शॉर्ट साईडला जाणार. जोपर्यंत हा लो ब्रेक होत नाही, याचा लो आहे 14510 म्हणजे 14,500 खाली एक स्ट्रॉंग सेलिंग येऊ शकतं. म्हणून मी इथे फक्त बिलो साईडचा अलर्ट लावतोय, अप्पर साईडचा अलर्ट सेट करत नाही. मला फ्रीडम आहे की मी वरती पण एक अलर्ट लावू शकतो, पण माझा व्ह्यू जर डाऊन आहे तर मी वरच्या साईडला अलर्ट लावून काही उपयोगच नाहीये. म्हणून मी अलर्ट फक्त एकच लावला. हे पण तुम्हाला एक थोडंसं शिकण्यासारखं आहे. एकदा डेली कॅनलवरती आपण बघू निफ्टीचं चित्र काय होतं. याला आपण म्हणतो चेकमेट पॅटर्न. ज्या कोणी स्टुडंटने माझा कोर्स केलेला आहे त्यांना हा पॅटर्न माहिती आहे. कॅन्डलस्टिकचा हा पॅटर्न आहे चेकमेट, ज्याच्यामध्ये इक्वल आणि अपोजिट फोर्सेस काम करत असतात की बायर्सने जेवढी शक्ती लावली तेवढी शक्ती दुसऱ्या कॅन्डलला सेलर्सने लावलेली आहे आणि या ठिकाणी बायर्सचं वर्चस्व पूर्णपणे सेलर्सने धुवून काढलेलं आहे, मोडीत काढलेलं आहे. सो आता ही लाईन अप ट्रेंड लाईन आहे.
हा ट्रेंड जेव्हा ब्रेक होईल तेव्हा डाऊन साईडला मला निफ्टीमध्ये बघायचं आहे. सो मे बी याच्यातही पॉसिबिलिटी अशी आहे की पुन्हा एकदा तो स्टॉक ह्या लेवलपर्यंत जाईल, 14,860 पर्यंत जाईल आणि मग खालती जाईल. सो जेव्हा तो ह्या लाईनच्या खालती जाईल, देन ओनली आय एम गोइंग टू ट्रेड इट. सो इथेही मी डाऊन साईडचा अलर्ट लावतोय. करेक्ट. त्याच्यानंतर आपण इथे अजून काही गोष्टी बघू शकतो की इथे अपसाईड 1, 2, 3, 4, 5 कॅन्डल्सची मिळाली, त्याच्यानंतर 2 कॅन्डल डाऊन झाल्या, पुन्हा एक ग्रीन कॅन्डल आली आणि रेड कॅन्डल आली. याच्यात डाऊन ट्रेंड आपल्याला दिसतोय का? तर नाही, कारण ह्यात जर दोन आपण शेवटच्या कॅन्डल बघितल्या, डाऊन ट्रेंडची आपली डेफिनेशन आहे लोअर हाय लोअर लो. इथे आपल्याला काय दिसतंय, याचा हाय आहे 14744 आणि याचा आहे 14765. सो 20 पॉईंटचा डिफरन्स आहे. प्रिव्हियस कॅन्डलचा लो जर बघितला तर तो आहे 14461 आणि ह्या कॅन्डलचा लो आहे 14510. सो लो खाली गेलाय. करेक्ट. तसं इथे ऍक्च्युली चार्ट वरती दिसत नाहीये. लो इथे 14461 चा दाखवतोय आणि या इथला लो 14510. ठीक आहे. सो लो खालती गेला म्हणजे हा रॅन्डमनेस इथे आलेला आहे. सो लेट अस सी हाऊ इट रिॲक्ट्स टुमॉरो. आज जर तुम्ही ट्रेड केला असेल तर तुम्हाला सुरुवातीला दिसलं असेल की निफ्टी सुरुवातीला 15 ते 30 पॉईंट प्लस मायनस खेळत होता ऑलमोस्ट 11 वाजेपर्यंत. म्हणजे निफ्टी वरती यायचा प्रयत्न करत होता, पण बँक निफ्टी त्याला खालती जाऊ देत नव्हता, वरती जाऊ देत नव्हता. परवाला आपण एक व्हिडिओ जो केला होता त्या व्हिडिओमध्ये ही पण गोष्ट डिस्कस केली होती की निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये बघितलं, बँक निफ्टी जास्ती वीक दिसत आहे. त्यामुळे बँकिंग स्टॉक जर तुमच्याकडे असतील त्याच्यातनं तुम्ही बाहेर पडा. तुमच्याकडे जर एफएमसीजी स्टॉक असतील त्याच्यातनं बाहेर पडा आणि शुगर आणि स्टील स्टॉक्सवर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा, हे तुम्हाला का सांगितलं होतं. त्याचा परिणाम काय झाला? एकदा सेलचा स्टॉक बघा. हा सेलचा स्टॉक आहे, आपण डिस्कस केला या दिवशी. सो 112 वरनं स्टॉक 128 पर्यंत गेला. 12 रुपये म्हणजे 12% गेन इन 3 डेज. 12% गेन इन 3 डेज. एवढा गेन तुम्हाला मिळाला. जर तुमचा व्ह्यू क्लिअर असेल तर तुम्हाला चांगले स्टॉक मिळतात, चांगल्या स्टॉकमध्ये ट्रेड करता येतो, त्याच्यात प्रॉफिट कमवता येतं. आजच्या अशा पडणाऱ्या मार्केटमध्ये सुद्धा आपण पहिल्या अर्ध्या तासामध्ये 10,000 रुपयाचं प्रॉफिट कमवून बाहेर पडलो होतो. राईट. सो मार्केट प्लस साईडला असू द्या नाही तर मायनस साईडला असू द्या, वी डोंट केअर. आपण स्टॉक स्पेसिफिक ट्रेड करतो आणि त्याच्यावरनं प्रॉफिट कमवतो. आणि ॲज अ ट्रेडर वी हॅव अपॉर्च्युनिटी टू ट्रेड ऑन बोथ साईड, डाऊन साईड ॲज वेल एज ऑन अप साईड. हा एक ट्रेडरचा सगळ्यात मोठं टूल आहे त्याच्याकडे, की ज्याच्यामुळे तो त्याला घाबरण्याचं काही कारण नाही. मार्केट खाली पडलं तरी पण मला माहिती आहे कसे पैसे कमवायचे. मार्केट वरती गेलं तरी पण आय नो हाऊ टू अर्न मनी फ्रॉम मार्केट. मग आपण एकदा बँक निफ्टी बघू. लक्षात ठेवा ही डेली कॅन्डल आहे. आता डेली कॅन्डलवर कालची कॅन्डल हॅमर कॅन्डल होती. करेक्ट. त्याच्यानंतर उलटा हॅमर इथे तयार झालाय. सो इथे ही निगेटिव्हिटी दिसते. मग आता बँक निफ्टी आणि निफ्टी याच्यातला कुठला स्टॉक, म्हणजे बँक निफ्टी जास्ती वीक आहे का निफ्टी जास्ती वीक आहे? आता इथे जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की निफ्टी इज मोर विकर देन बँक निफ्टी. त्यामुळे निफ्टीमध्ये ट्रेड करणं जास्ती अवघड उद्याला असणार आहे. ज्यांनी पण लॉंग साईडची पोझिशन घेतल्या त्यांना उद्याला थोडंसं सांभाळून राहावं लागेल. मग रॅन्डमली आपण एक दोन स्टॉक बघू. सी मध्ये आपण सिप्ला बघू, कारण फार्मास्युटिकल सेक्टर्स आहे. ओके. कोरोना वाढतोय, फार्मास्युटिकल सेक्टर वाढतंय, पण निफ्टी सिप्लामध्ये काय चालू आहे? डाऊन ट्रेंड. आणि आजची कॅन्डल एक ह्यूज डाऊन ट्रेंड आहे, विच हॅज क्रॉस बिलो 20 पिरियड मुव्हिंग ॲव्हरेज. सो इट इज शुअर शॉर्ट सेल. आणि सेल कसा करणार आपण? तो सेल बिलो 882. आजच्या लोच्या खालती आपण सेलसाठी प्लॅन करणार. मी पुन्हा एकदा त्याला अलर्ट लावतोय. अलर्ट लावताना एक गोष्ट माझ्या लक्षात येते की आजचे मोस्टली अलर्ट जे पण लागत आहेत ते डाऊन साईडला लागत आहेत. करेक्ट. नंतर दिवीज लॅब एक बघू. दिवीज लॅब मध्ये ही पुन्हा डाऊन साईडची कॅन्डल तयार झाली. इथेही एक डाऊन साईडचा ट्रेंड आपल्याला मिळू शकतो. त्याच्यानंतर ग्लेनमार्क हा मात्र फ्लॅट आहे. ओके. इथे आजची कॅन्डल जरी एक मोठी रेड असली तरी पण आय कॅन सी दिस रेंज. आणि जेव्हा पण अशी रेंज दिसते तेव्हा मला खूप आनंद होतो, कारण जेव्हा पण ह्या रेंजचा ब्रेक आपल्याला मिळतो, इथे मात्र मी दोन्ही साईडला अलर्ट लावून ठेवणार की ह्याच्या वरती जर स्टॉक गेला तरी पण मला अलर्ट मिळाला पाहिजे, आणि ह्या लेवलच्या खालती जरी स्टॉक गेला तरी पण मला अलर्ट मिळाला पाहिजे. आता पण तुम्ही बघितलं असेल की मी फक्त एकाच साईडला अलर्ट लावतो, पण इथे मी पर्पजफुली दोन्ही साईडला अलर्ट लावला, कारण मला माहिती आहे की स्टॉक कुठल्याही साईडला मूव्ह शकतो आणि विचेवर साईड इज गोज
मला प्रॉफिट कमवायचंय, मला त्याच्यावर एंट्री घ्यायची आहे. मोस्ट प्रोबॅबली स्टॉक थोडासा खालती येईल 540 पर्यंत आणि इथनं पुन्हा तो वरती 588 आणि 600 लेव्हलकडे कूच करेल असं मला वाटतं. सो एखादा आपण बँकिंग थोडेसे बघितलं आपण. टीव्हीएस मोटर बघू. टीव्हीएस मोटर्स. ओके. आता 1, 2, 3, 4 मागच्या 4 दिवसापासून काय होतंय, ही जी मोठी कॅन्डल होती, त्याच्या अगोदरची जी मोठी गॅप होती, त्याच्या अगोदरच्या या 2 ग्रीन कॅन्डल होत्या. म्हणजे एवढा मोठा अप ट्रेंड दिल्यानंतर स्टॉक खालती येण्याचा प्रयत्न करतोय. सेलर्स आर ट्रायिंग टू पुश द प्राइसेस ऑन अ लोअर साइड, ऑन अ बिलो साइड. पण बायर्स त्याला होऊ देत नाहीये. बायर्सने एका कॅन्डलमध्ये एवढं अंतर कापलं होतं, एका दिवशी. तेवढं अंतर कापण्यासाठी सेलर्सला 1, 2, 3, 4 टाइम्स दे हॅव ट्राईड. 4 दिवस त्यांना प्रयत्न करावा लागला आणि अजूनही ते ह्या लो पाशी पोहोचले नाही. सो असं होऊ शकतं, की उद्याला पुन्हा एवढ्याच पोर्टची एखादी कॅन्डल तयार होईल इथे अपोजिट साइडला, ज्याला आपण 3 इनसाइड बार म्हणतो किंवा 4 इनसाइड बार म्हणतो. सो तशा प्रकारचं हे फॉर्मेशन आहे. सो इथनं जेव्हा पण एखादा अपसाईडचा ट्रेंड मिळेल, आपण याच्यावर 100% अपसाईडला जाऊ शकतो. कारण फॉलिंग मार्केटमध्ये एक असा स्टॉक आपल्याला मिळतो, की जो चांगल्या अपसाईडला आपल्याला ट्रेड देऊ शकतो. सो याच्या अपसाईडला तुम्ही लक्ष ठेवा. इथे जर तुम्ही बघितलं तर फर्स्ट टाईम, सेकंड टाईम आणि दिस इज थर्ड टाईम. सो दिस इज अ स्ट्रॉंग रेझिस्टन्स राइट नाऊ. पण जर हा रेझिस्टन्स ब्रेक झाला, तर मात्र स्टॉक खूप चांगली मुवमेंट देऊ शकतो. त्याच्याबरोबर एक गोष्ट अशी दिसते इथे, की स्टॉक इज टेकिंग सपोर्ट at 60 moving average, as well as if you see the volume is very high on this green candle, whereas for these 4 candles, 1, 2, 3, 4 candles, volume is getting dried. प्रत्येक कॅन्डल बरोबर त्याचा व्हॉल्यूम कमी कमी होत चाललेला आहे. सो पीपल आर नॉट इंटरेस्टेड, व्हॉल्यूम बेस इज नॉट इंटरेस्टेड इन गोइंग डाऊन. त्यांना टीव्हीएस मोटरच्या प्राइस खाली गेलेला आवडत नाहीये. सो आज ना उद्या 1-2 दिवसात तुम्ही बघाल की हा स्टॉक पुन्हा एकदा वरती जाईल. राईट. सो आय गेस दिस मच इज इनफ फॉर द डे. आपण एक छोटंसं अनालिसिस केलंय, बट आय थिंक मेनी पॉईंट्स वी डिस्कस इन दिस व्हिडिओ. त्याचा कसा उपयोग करायचा, मुव्हिंग ॲव्हरेज कसे बघायचे, RSI कसं बघायचं, व्हॉल्यूम कसा व्हायचा, निफ्टी आणि बँक निफ्टी मधलं रिलेशन कसं ट्रेस करायचं, टॉप गेनर टॉप लुजरवरनं कुठल्या सेक्टरवरती लक्ष कसं देणार, याचा कसा अनालिसिस करायचा, अशा बऱ्याच गोष्टी आपण याच्यामध्ये डिस्कस केल्या. राईट. सो याचा तुम्ही उपयोग करा. हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. टेक दिस एज अ लर्निंग. डोंट यूज दिस व्हिडिओ फॉर ॲक्च्युअल ट्रेड्स, बिकॉज ट्रेड इज डिफरंट पार्ट, लर्निंग इज डिफरंट पार्ट. लर्निंग करण्यासाठी 10-12 वर्ष घालावं लागतात, तेव्हा तुम्ही ते ट्रेड सक्सेसफुली करू शकता. कारण एक गोष्ट सांगून मी हा व्हिडिओ थांबवतो. मी माझ्या स्टुडंटला, माझ्या फॉलोअर्सला एकच ट्रेड सगळ्यांना देतो, की मी इथे एंट्री घेतली, इथे स्टॉप लॉस ठेवला, इथे इथे टार्गेट ठेवलेलं आहे. पण माझं प्रॉफिट, माझ्या इतर स्टुडंटचं प्रॉफिट आणि माझ्या इतर फॉलोअर्सचं प्रॉफिट याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. कारण त्याच्यामध्ये सायकॉलॉजी हा खूप महत्वाचा पार्ट असतो. हा पार्ट जो पण तुम्ही मार्केटमध्ये खूप दिवस ट्रेड करत नाही तोपर्यंत जमू शकत नाही. म्हणजे सगळ्या गोष्टी देऊनही, एंट्री, स्टॉप लॉस आणि टार्गेट सगळ्या गोष्टी देऊनही प्रत्येकाचे प्रॉफिट वेगळे असतात. काही लोक ट्रेडच करत नाही आणि काही लोक लॉसमध्ये तो ट्रेड एक्झिट करतात. वेअर ॲज वी मेक सम गुड प्रॉफिट इन द सेम ट्रेड. सो त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा, की हे जे काही डिस्कशन आहे, दिस इज प्युअरली फॉर एज्युकेशनल पर्पज. देर इज नो रिकमेंडेशन अँड मे बी दिस इज अ डिस्क्लोजर, की याच्यातल्या काही स्टॉकमध्ये ज्याप्रमाणे मी अलर्ट सेट केले, आय एम रेडी टू टेक ट्रेड टुमॉरो. ओके. थँक यू. बाय बाय. हॅव अ नाईस डे.